बहीण भावाचे नाते हे फक्त नातं नाही तर भावना आहे. कधी भांडणातून उमटलेले प्रेम असते तर कधी शांततेतून जाणवलेली काळजी असते. बहीण आईसारखी भासते तर कधी भाऊ वडिलांसारखा आधार देतो. या नात्यात दिखावा नसतो ना अपेक्षा नसतात, फक्त एक उमललेली जबाबदारी असते. जिथं भांडणं असतात पण प्रेमही दडलेलं असतं. लहानशा गोष्टीचा रागही येतो पण लगेच माफही होते. बहीण म्हणजे बालपणीची मैत्रीण, आईसारखी काळजी घेते. भावाचे प्रेम म्हणजे वडिलांसारखे जपणार आणि आयुष्यभरासाठी आपल्या बहिणीची ढाल बनतो. या नात्यात शब्दांपेक्षा भावना बोलतात आणि बहीण भाऊ एकमेकांपासून कितीही दूर गेले तरी मनाने ते जवळ असतात. या नात्यामध्ये दररोज बोलण्याची गरज नसते आणि कुणाला दिखावा दाखवण्याची सुद्धा गरज नसते. मनाने कुठेतरी एकमेकांशी काळजी कायम जिवंत असते. हे नाते शब्दांना नाही तर भावनांनी जपवले जाते. यालाच तर म्हणतात बहीण भावाचे प्रेम. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं काय सुरू होतं, तर इथं मी माहेरी आलेली होती भाऊबीजीसाठी. तर इथं चंद्राचं पूजन चालू होतं. म्हणजे ज्या दिवशी भाऊबीज होती ना, तर त्या दिवशी चंद्राचं पूजन केलं जातं. तर इथं मग सुरुवातीला माझ्या आईनं चंद्राचं पूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी केलं. भाऊबीजेच्या दिवशी ज्या बहिणींना भावाकडे जाण्यासाठी वेळ नसतो, काही कारण असतो, तर त्या दिवशी त्या बहिणीनं चंद्राचं पूजन करतात. आणि तसंही आजच्या दिवशी चंद्राचं पूजन केलं पाहिजे, कारण आपण त्यांना चंदा मामा म्हणतो. आपले ते मामा असतात, म्हणजे आपल्या आईचे ते भाऊ असतात. तर मग मी पहिले चंद्राचं पूजन करून घेतलं आईनं आणि मी. तर इथं आता म्हणजे माझ्या भावांना ओवाळायचं होतं. तर इथं मग तीच तयारी चालू होती. तर वरतून खाली आलो तर इथं तुम्ही ही लेकरांची लगबग पाहत असाल. तर इथं माझा जो मोठा भाऊ आहे ना, तर त्याला ट्विन्स अशा 2 मुली झालेल्या आहे, म्हणजे जुळ्या मुली झालेल्या आहे. तर त्या जुळ्या मुलींचे नाव आहे ना भक्ती भावना ठेवलेले आहे. तर एक भक्ती आहे आणि एक भावना आहे. जी ओवाळत होती ना तर ती भक्ती आहे आणि जी खाली बसलेली होती ना तर ती भावना आहे. दोघी म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे सारख्या नाही दिसत, थोडा दोघींमध्ये बदल आहे. एक थोडीशी एकदम गोऱ्या कलरची आहे आणि एक थोडीशी सावळ्या कलरची आहे. तर दोघींमध्ये बराचसा फरक आहे. तर इथं मग त्या दोघीनं देवांश दादाला ओवाळत होत्या, म्हणजे देवांशला ओवाळणं सुरू होतं. तर पहिले त्यांना ओवाळू दिलं, कारण त्या आहे ना एवढ्या घाई करत होत्या म्हणजे देवांशला ओवाळायची. तर त्यांचं ओवाळणं झालं. त्यांनी त्याच्यानंतर मग माझ्या मुलीनं म्हणजे तेजूला देवांशला ओवाळून घेतलेलं आहे. तर पहिले मुलांना ओवाळू दिलं आणि त्याच्यानंतर मग मी आरामशीर माझ्या भावांना ओवाळून घेतलेलं आहे. आज तुम्हाला थोडंसं माझ्या व्हिडिओमध्ये माझी माहेरची फॅमिली दिसणार. मला इथे ना म्हणजे पूर्ण थोडंसं व्हिडिओ बनवायचे होते, पण आईच्या इथं थोडंसं काम चालू होतं वरती. तर त्याच्यामुळं मग मी ते काही व्हिडिओ बनवले नाही. थोडंसं त्यांचं घराचंही काम चालू होतं आणि वरती ना लाईटचं जे सोलर आहे ना तर ते फिट करणं चालू होतं. म्हणजे 2-3 दिवसापासून तेच काम चालू होतं. फक्त भाऊबीजेच्या दिवशी ते कामावरले लोक आले नाही, नंतर ते आले होते. इथं तुम्हाला दिसलं असेल तर माझा हा लहान भाऊ आहे आणि हा जो आहे ना तर हा मोठा भाऊ आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी मोठी आहे, त्याच्यानंतर माझा हा जो बसलेला भाऊ आहे ना तर तो आहे आणि त्याच्यानंतर परत एक लहान भाऊ आहे. तर इथं मग म्हणजे माझ्या मुलीनं मामाला ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्या मुलीनंसुद्धा त्याला ओवाळलं, म्हणजे औक्षण केलं होतं त्याचं. कुंकू लावलं, त्याला अक्षता लावल्या. जसं आम्ही करत होतो ना तसं त्या लेकरं पण करत होते. तर लेकरं पण आपलं पाहून सगळं करतात. तर इथं त्या बहिणीनं एकमेकींना ओवाळत होत्या. म्हणजे एकीनं पहिले तिला ओवाळून घेतलं, मग दुसरीनं ओवाळलं. त्याच्यानंतर देवांशलेसुद्धा मी थोडासा टीका लावला आणि त्याला थोडंशा अक्षता टाकून त्याला पण ओवाळून घेतलं. तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे माझे वडील आहे. आज पहिल्यांदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझे वडील दाखवले. तर हे पेशानं डॉक्टर आहे आणि शेतीचंही काम करतात, म्हणजे शेतीची त्यांना खूप आवड आहे. तर ते डॉक्टर असल्यामुळं माझा लहान भाऊसुद्धा डॉक्टर आहे आणि मोठ्या भावाने ना जिथं माझ्या लहान भावाचं हॉस्पिटल आहे तर तिथंच त्यानं मेडिकल टाकलेले आहे. म्हणजे दोघंही घरूनच जातात आणि संध्याकाळी दोघंही सोबत घरीच येतात. जातात पण सोबत आणि येतात पण सोबत, म्हणजे त्यांची एकमेकांची बॉन्डिंग चांगली आहे. तर इथं मग माझ्या आईनंसुद्धा माझ्या वडिलांना ऑप्शन करून घेतलेले आहे, कारण माझी आई की मामाच्या घरी गेली नव्हती, तर ते आमच्यामुळे तिथंच थांबलेली होती. तर दरवर्षी माझी आई ना तर माझ्या वडिलाला म्हणजे ऑप्शन करते, त्यांना ओवाळून घेत असते. कारण आपला नवरा आहे ना, आपला भाऊही असतो, बहीणही असते, सगळं काही आपलं आपल्या नवऱ्यामध्ये आपण सगळे नातेगोते पाहत असतो. तर इथं मी लहान भावाचं ऑप्शन करून घेतलं. तर इथं माझा हा लहान भाऊ आहे, तर हाच डॉक्टर आहे आणि त्याची प्रॅक्टिस पण चांगली आहे.
तर इथं मामभाषेची काहीतरी हशी मजाक चालू होती, तर इथं त्यांचं ते सुरू होतं. तर इथं मग तिनं त्याला ओवाळून घेतलं माझ्या भावाला. तर इथं दरवर्षी ना माझे भाऊ काय करत असतात, दिवसभराचा जो त्यांचा गल्ला असतो, म्हणजे दिवसभर जेवढे पैसे आलेले असतात ना, तर तेवढे पैसे मला ते भाऊबीजेच्या दिवशी देऊन देतात. जेवढा त्यांचा दिवसभराचा जो धंदा झालेला असतो, म्हणजे जेवढे त्यांना त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसे जमा झालेले असते, तर ते पूर्ण पैसे ना ते मला देतात त्या दिवशी. तर ते पैसे तर मी काही मोजले नाही. जेव्हा मोजीन आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगेल की कोणा किती दिले, कोणत्या भावानं किती दिले. तर इथं सगळ्यांचं ओवाळून झालेलं होतं. तर हिला पण तिच्या अंकलला ओवाळायचं होतं, म्हणजे माझ्या भावाच्या मुलीला. तर तिने मामाला ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर मग फटाके आणलेले होते. माझ्या मोठ्या भावाला फटाके फोडण्याची खूप आवड आहे. म्हणजे त्याला खूप आवडतात. लहानपणापासूनच त्याला फटाके फोडायला आवडतात. तर इथं मग तो खूप सारे असे फटाके घेऊन आलेलो होतो आणि सगळे फटाके एकदम छान आणलेले होते त्यानं. तर इथं हा एक त्यानं मोराचा फटाका आणलेला होता. दोन्ही साईडनं असे मोराचे पिसारा फुरल्यासारखा असा फटाका फुटत होता. तर खूप सारे असे त्यांना फटाके आणले. तर लेकरांनी सगळ्यांनी असे फटाके फोडले. देवांशलाही थोडीशी मज्जा आली. खूप सारे झाडं आणलेले होते, सुनसुंदऱ्या आणलेल्या होत्या. तर सगळ्या लेकरांनी छान मज्जा केली. तर इथं लेकरांसोबत खेळणं चालू होतं. सगळ्यांची जेवणं झाले, फटाके फोडून झाले. त्याच्यानंतर मग मी साडी चेंज केली आणि इथं लेकरांसोबत खेळणं चालू होतं. तर खूप कॉमेडी लेकरं आहे आणि खूप मज्जा पण करतात. तर इथं त्यांच्यासोबत मग मी खेळत होती. तर इथं पण हे दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे. तर इथं मग मी हे तुम्हाला काय दाखवत होती. तर इथं मी तुम्हाला काय दाखवत होते, तर इथं मी दुसऱ्या दिवशी घेतलेलं शूट आहे. तर इथं आईनं हे नैवेद्याचं ताट काढलेलं होतं. आईच्या इथं स्वामींचं केंद्र भरतं मारुतीच्या मंदिरामध्ये. तर आईला तिथं नैवेद्य घेऊन जायचा होता. तिथं नैवेद्यामध्ये आईनं जे दिवाळीचं फराळ बनवलेलं होतं ते काढून घेतलं त्याच्यामध्ये. तर इथं दुसऱ्या बाजूनं परत नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आईने ना पुरणपोळीचा म्हणजे स्वयंपाक बनवलेला होता. तर त्याच्यामध्ये मी आईला थोडीशी मदत केली होती स्वयंपाकामध्ये. तर आईने तर पुरणपोळी बनवली. त्याच्यानंतर भजे, खीर, कुरडई, पापड आणि नैवेद्यावर टेकवण्यासाठी मंजुळासुद्धा आईनं तोडून आणलेल्या होत्या. तर हे नैवेद्याचं ताट घेऊन येणं मंदिरात जायचं होतं. आईच्या घराच्या समोरच मारुतीचं मंदिर आहे. तिथं विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे. आणि त्याच मंदिरामध्ये इथं स्वामींची सुद्धा म्हणजे केंद्र भरवलं जातं. म्हणजे स्वामींचं केंद्रही तिथंच भरतं. तर इथं मग मी तुम्हाला दाखवत होती. तर इथं हे मारुती महाराजांचं मंदिर आहे. इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे नवीन स्थापित केलेलं आहे. तर आई दररोज ह्या विठ्ठल रुक्मिणीची अंघोळ घालते. म्हणजे जी दररोजची देवपूजा असते ना विठ्ठल रुक्मिणीची, तर ती आईच करते. सकाळी आई लवकर उठते 4 वाजता आणि दररोज अंघोळ घालून त्यांचा शृंगार करून त्यांना कपडे परिधान करून हे सगळं ती आई करत असते. आणि ते कपडे घरी घेऊन येते, स्वच्छ धुवून काढते. परत दुसऱ्या दिवशी ती कपडे घेऊन येते. म्हणजे ते दररोजचं तिचं रुटीन आहे. तर इथं मग केंद्रामध्ये थोडेसे कमी लोक येतात, पण आता बऱ्याचशा म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये केंद्राची बरीच माहिती आता मिळालेली आहे. तर इथं मग आजकाल मुलं-मुलीसुद्धा केंद्राच्या याच्यामध्ये चांगल्या म्हणजे आवडीनं सहभाग घेतात. तर इथं बऱ्याचशा मुलीनं तर इथं म्हणजे आलेल्या होत्या. तर एका मुलीने इथं छान असा फोटो पुसून घेतलेला आहे स्वामींचा. आदल्या दिवशी भाऊबीज झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच केंद्र भरलेलं होतं. तर मग आईसोबतच मी आलेली होती. तर इथं चांगला असा स्वच्छ फोटो पुसून घेतला एका कोऱ्या कपड्यानं. आणि इथं खाली पहिले ना एक म्हणजे टेबल ठेवलेला आहे. त्याच्यावरती स्वच्छ कपडा ठेवला आणि त्याच्यावरती स्वामींचा फोटो ठेवला. तर मग आई म्हणे की तूच स्वामींना म्हणजे अष्टगंध चंदन असतं ना, तर त्याचा टिका लावशील. तू जसा तुझ्या घरच्या फोटोला लावते ना म्हणे तसंच लाव. तर इथं मग मी जसा घरी माझ्या फोटोला लावते, तर त्याच पद्धतीने तर मग मी टिका लावून घेतलेला आहे.
तर इथं मी चंदनाचा टिका लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला बाजूने इथं हार दिसत असेल तर तो हारसुद्धा आईनंच आणलेला होता. म्हणजे शक्य झाल्यास तर आईच हार आणते आणि नैवेद्यसुद्धा आईच बनवत असते. तर इथं मग आईनं घरून जो नैवेद्य आणलेला होता ना तर तो टेकून द्यायचा होता. तर इथं मग पहिले आईने चौरंग म्हणजे पाण्याचा चौकोन काढून घेतला, त्याच्यामध्ये इथं नैवेद्याचं ताट टेकून दिलेलं आहे. इथं सांगण्याचं तात्पर्य एकच की माझ्या माहेरचे सुद्धा स्वामी सेवेकरी असल्यामुळं खूप स्वामींची सेवा केल्या जाते. सप्तशतीचे पाठ केले जातात. त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायणसुद्धा माझ्या आईच्या इथं केलं जातं. माझ्या मोठ्या भावाची जी बायको आहे तर तिचं वाचन चांगलं असल्यामुळं ती बरेचशी पारायण करते घरच्या घरी. तर इथं मग आईनं नैवेद्य दाखवून दिला. प्रत्येक याच्यावरती जो नैवेद्य बनवून आणलेला होता तर त्याच्यावरती तिथल्या एका दादांनी प्रत्येक याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं सांगितलं होतं. तर मग तसं ते आईने केलं. तर सहसा आईच्याच इथला नैवेद्य येत असतो. तर इथं मग आता आरती म्हणायची होती. तर हे बघा खूप सारे आजकाल मुलीसुद्धा स्वामी सेवेकरी झालेल्या आहे. खेड्यापाड्यानं सुद्धा आजकाल स्वामींची बरीचशी सेवा केल्या जाते. तर इथं या पद्धतीनं मग पूर्ण व्यवस्थित पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आरत्या झाल्या. बऱ्याचशा काही ज्या गोष्टी होत्या केंद्रामध्ये केल्या जातात त्या करून घेतल्या. त्याच्यानंतर घरी आलो. इथं मुलं खेळत होते. जास्त तर काही शूट नाही करता आलं आणि याच्यानंतर मी काही म्हणजे जास्त काही शूट नाही केलं. कारण आईच्या इथं जास्त तर व्हिडिओ काही बनवता नाही आले. त्याचं कारणही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. आईच्या इथं थोडंसं वरती ना सोलरचं काम चालू होतं. तर ते ठोकठाक आणि त्या लोकांची वर्दळ असल्यामुळं मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला. पण जेवढे केलेले होते मग तेवढे 2 व्हिडिओ मिक्स करून तुम्हाला शेअर केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा माहेरचा व्हिडिओ आहे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.